सरदार आम्हाला काय कोणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती, देव देश न धर्मापायी प्राण घेतले हाती. असं कधी काळी म्हणणारी आपल्या देशाची युवा पिढी आज मैदानातील खेळांपेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा व व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून तर ते झोपेपर्यंत एकाच साधनाच्या मागे धावते आणि ते साधन म्हणजेच मोबाईल की ज्याने बाल मुलांचा घर बसल्याच मैदान गाजवले. अशा या मोबाईल की मैदान या विषयावर आज मी सार्थक संतोष यादव इयत्ता 6वी सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवरांना अभिवादन करून मी माझे मत व्यक्त करण्यास सुरुवात करतो. गरज ही शोधाची जननी योग्यतेनुसार मानवाने आपल्या बुद्धीच्या व विज्ञानाच्या बळावर अनेक शोध लावले. या सर्व शोधांपैकी एक सर्वात मोठा शोध ठरला आणि तो शोध म्हणजेच भ्रमणध्वनी, ज्यालाच आपण लाडाने म्हणतो मोबाईल फोन, की ज्याच्याशिवाय दिवसही होत नाही की रात्रही होत नाही. अगदी मित्रमंडळ, खरेदी, विक्री, व्यवसाय इतकेच काय तर या लहान मुलांचे मैदानावर खेळणे ही या मोबाईलवरच. खरं सांगू मित्रांनो, आता तर एकाच गोष्टीची भीती वाटतेय की या मोबाईलच्या दुनियेत गजबजलेली मैदाने ही ओसपडू नयेत. म्हणूनच तर म्हणतात मोबाईल चेनेनं घडत आहे संवाद, कोसो दूर राहूनही उमटत आहेत पडसाद. अगदी शिवाजी, संभाजी, तानाजी, नेताजी, यसाजी यासारख्या शूरांनी आणि वीरांनी आपले प्राण आपल्या भारत मातेसाठी व आपल्या स्वराज्यासाठी अर्पण केले. परंतु येथे आजची आपली युवा पिढी मोबाईलच्या पबजी व ब्ल्यू व्हेल या खेळांसारख्या खेळांवर आपला जीव गमावून बसतात. डोळे असूनही आंधळ्यासारखं, तोंड असूनही मुक्यासारखे वागणाऱ्या या आजच्या आपल्या युवा पिढीला आपल्या घराच कधी थिएटर झालाय आणि आयुष्याचा कधी सिनेमा झालाय हे कळलेच नाही. उत्साह असावा तो आपला फोटो वर्तमानपत्रात छापावा. पीटी उषा, नीरज चोप्रा, अभिनव बिंद्रा की ज्यांनी ऑलिम्पिक मैदानच गाजवले. परंतु येथे तर वेगळाच उत्साह. डोंगराच्या माथ्याला, दरीखोऱ्याच्या टोकाला व धबधब्याच्या तोंडाला जाऊन सेल्फी फोटो काढायचा व तो फोटो कायमचा थारासकट भिंतीला लावायचा. परंतु नाण्याला जशी दोन बाजू असतात तशी मोबाईल की मैदान यांनाही दोन बाजू आहेत. मोबाईलमुळे संदेशवहन, दळणवळण क्षेत्राला नवीन दिशा मिळाली. अगदी आजची आपली युवा पिढी मैदानावर खेळता खेळता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकतात. साता समुद्र पार गेलेल्या नात्यांची गळाभेट घडून आणणारा मोबाईल मनाला कल्पनेचे पंखा, हृदयाला सूर्याचे डोळे व कलेचा कॅनव्हास म्हणून आपल्या समोर या मोबाईलच्या मैदानात एक अंपायरचेच काम करतो. मोबाईल म्हणजे जय व पराजय अशा दोन बाजू असतात. यांना वापरणारी माणसे ज्यांना जन्म देतात. मला तुकोबांची गळ म्हणून फार आवडते. तुका म्हणे दर्पणेचे अंग ज्याचा त्याचा दावी रंग. खरं तर आज सोशल मीडिया आपल्या समोर एक दर्पणेचे अंग घेऊनच उभा आहे. आपण आपले कुठले बिंब त्या समोर घेऊन जाऊ यावर आपले प्रतिबिंब अवलंबून असेल. शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, अगोदर मूल रडलं की आई त्याच्या हातात खेळणे देत असे व ते रडायचे बंद होत असे. परंतु आज मूल रडलं की मोबाईलच्या व्याधीने जखडलं. म्हणूनच म्हणतो त्या रडणाऱ्या मुलाच्या हातात मोबाईल नव्हेच राजा आजोबांचा हात दिला पाहिजे. म्हणूनच म्हणतो आई त्याला मोबाईल कळण्याआधी माझा रामकृष्ण कळला पाहिजे. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या काळ्या मातीच्या मैदानात तयार होऊन गनिमाला ठार करणारा माझा शुभा कळला पाहिजे. परिस्थिती नसताना खाऊन अभ्यास करून या संपूर्ण जगाचे व आपल्या भारताचे सर्वात मोठे संविधान लिहिणारा माझा बाबासाहेब कळला पाहिजे. म्हणूनच म्हणतो आई त्याला मोबाईल कळण्याआधी माझा रामकृष्ण कळला पाहिजे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.